नमस्ते आई, माझं नाव नमस्ते. सुचित्रा. तुझं नाव सांग. राजश्री पाटील. कुठे राहते आई तू? फाटा खोपोली फाटा, तुला डीसी नगर. डीसी नगर थेरपी सेंटरला तुला कोणी आणलं? शोभा धायगोडे. आईकडे आई खूप छान काम केलं. तुला थेरपीला यायच्या आधी काय त्रास होता आई? खूप त्रास होता. म्हणजे मला मी अशी झोपेतून जरी उठली ना तर मला असं मिस्टरांचा हात पकडायला लागायचा आणि मी अशीच वाकून जायची. नंतर मी अशी उभी राहून चालायची जायची बाथरूम मध्ये 2 मिनिटानंतर. 2 मिनिटानंतर पूर्ण अशा पाठीत आणि छातीत चमका यायच्या आणि ते या साईडला गोळे या साईडला गोळे असे असे क्रॅप यायचे पायामध्ये. रात्रीचं असं म्हणजे गरम उशी घेतल्या गरम केल्यानंतरच मला बरं वाटायचं. ते उशी गरम करत होते. हा, ते किंवा लाईट पाण्याची पिशवी वगैरे हो. काय असेल त्याच्यानंतर ते बरं म्हणजे पूर्ण मी असं वाटतं की मी आता मरते असे गोळे येतात माझ्या पायात. ते पूर्णपणे बंद झाले आता तरी. अजून इथे आले 15 दिवस झाले मला. 15 दिवसाचे. हा, 15 दिवसाची हा, किती तरी दिवसापासूनचा त्रास आहे तुझा आई? बऱ्याच वर्षापासूनचा आहे ना. भरपूर गोळ्या घेतल्या. खोपोलीचं डॉक्टर झाले, पनवेलचे झाले, खारघरला जाते मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरपूर. हो, आणि कमरेचा प्रॉब्लेम होता तर थोडी कंबरेमध्ये मी फरक पडलाय मला. ह्या सगळ्या तू डॉक्टरच्या ट्रीटमेंट घेत होती तिथलं किती आराम होता आई? तेवढ्या पुरतं गोळ्या घेतल्या तेवढ्या पुरतं बस. पुन्हा गोळ्या संपल्या का मग मी कंटाळाची गोळ्या घ्यायला. किती घ्यायचे गोळ्या ना. मग नाही, मी बंद केल्या गोळ्या त्या. आणि आता आपली थेरपी घेतल्यानंतर तू काय म्हणशील आई? आता खूप बरं वाटतं. मी सगळ्यांना सांगते, घरात पण सांगते आणि बाहेरच्यांना पण सांगते की तुम्ही या फिजिओथेरपीला या. मला तर खूप. आणि योगामध्ये माझ्या मैत्रिणी एवढ्या खुश आहेत ना का बोलतात तुम्ही पाटील ते जा, तुम्ही सोडू नका. तुम्हाला ज्याचा फरक पडते ना तिथे तुम्ही जा ना, पूर्ण कोर्स करा. तर त्यांना आनंद वाटला माझ्या चेहऱ्यावर बघून. एकदम असा मुरचळलेला चेहरा होता माझा आणि आता तुमच्या चेहऱ्यावर ते झालाय. आणि आता मंदिरमध्ये काल परवा गेलेली मी तिथे 16 सोमवार होते तर मला बोलवले. मी खाली कशी बसणार जेवायला? खाली बसून पूजा करतात ना. मी बोलले जाऊ दे, होईल ते जायला, आपण बसूया. बसली खाली. माझे पाय असे नव्हते येत, माझे पाय असे लांबच राहायचे. लांबच करून अशी बसायची. योगालाही लांब बसते अशी, पण जवळ नव्हते. पण असे बोट झाले थोडे. तर ते सगळ्या मैत्रिणी बघत राहिल्या, बोलतात पाटील ताई थोडी तुमची खूप फरक पडलाय तुम्हाला. खाली मांडी घालून बसली. हा, बसली. जवळ घेऊन असे थोडे जवळ घेऊन बसली. तुला अजिबात जवळ घेता येत नव्हते. मग नॅपकिन घेतला आणि त्याच्यावर ताट घेतला आणि मग जेवली मी. नंतर मी खुर्चीत बसल्यासून जेवत नाही. म्हणजे तू खाली बसून जेवली? खाली बसून जेवली हो पूर्ण. खूप छान. खूप छान वाटलं मला. म्हणालीस की जेव्हा तू योगा करायला जातेस तेव्हा योगा करताना तुझ्या पायाचं जे तू नमस्कार घालायचे त्याच्यामध्ये तुला पाय वरती जात नव्हता. कसा होता आधी? मी अशीच राहायची उभे पहिले असे. अशीच राहायची का? अय्या वृक्षासन. तर आता इथे यायला लागलं मला. इथे यायला लागला. इथे येतच नव्हता बिलकुल असं वृक्षासन मध्ये. नाहीतर मग आधार घ्यायची भिंतीचा आणि एवढाच याचा. हा एवढाच याचा शुभमचा पाय. हा पण एवढाच याचा. आता माझ्या गुडघ्यापर्यंत, आज गुडघ्यापर्यंत आला. अरे वा, खूप छान. खूप छान. मस्त. आईने आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवलं की आपला पाय कुठपर्यंत जात होता आणि आता थेरपी घेतल्यानंतर 15 दिवसाच्या थेरपी. घरात पण सगळ्यांना सांगितलं. एवढे खुश झाले ना, म्हणजे माझे मिस्टर पण खुश झाले. तुला जिथे आराम पडते तुला मी घेऊन येईल. पाऊस असू दे, उन्हाळा असू दे. ही थेरपी खूप छान आहे. खूप छान आहे. आई, जे आपल्याकडे नवीन येतात थेरपीला त्यांना तू काय सांगशील? त्यांना सांगेल विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवा आणि बिंदास आहे ते. बिंदास. हा, फरक पडणारच. सगळं दुखणं जाईल. मी सगळ्यांना सांगते. आता माझा मुलगा आला मला घेऊन, त्याचा मित्र होता. त्याची मिसेस पण अशी पडली जरा हे करताना पायचं तिचं हे झालं, फोड झाला. तर तिला चालता येत नाही. तू घेऊन ये तिथे. इथे 100% तुला खात्री आहे म्हणजे जे काही त्रास आहे ते 100% बरे होतील. आणि ही जी थेरपी मॉम हेल्थ केअर समता मॅडम आणि सूरज सरांनी आपल्या खोपोलीत आणले त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? खूप आभार त्यांचे. आणि खूप त्यांनी सगळ्यासाठी चांगलं केलेलं आहे. आणि थँक्यू. थँक्यू. थँक्यू आई, तुझा खूप छान अनुभव.